शिंदेवरती टोक टाकलेली पाहायला मिळाली. उपरोधिक टीका जी आहे ती गणेश नाईकांनी केलेली आहे. तर याबद्दल काय सांगाल? कारण मागील अनेक दिवसांपासून शीतयुद्ध जे आहे ते गणेश नाईकांनी शिंदेमध्ये चालले. ठाण्यामध्ये आजच आम्ही अद्ययावत रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्सची आज व्यवस्था केलेली आहे. कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ नवी मुंबईकरता आम्ही पाठवून देऊ. पण 450 स्क्वेअर फूटच्या घरांचे जे काही कर माफी आहे ती मुंबईमध्ये झाली. नवी मुंबईचा प्रस्ताव होता, मात्र तो केला नाही. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते पाहिलं पाहिजे, अशा प्रकारची टीका त्यांनी. मी तुम्हाला सांगतोय की प्रकृती अचानक कधी कधी बिघडते आणि नवी मुंबईमध्ये कदाचित व्यवस्था नसेल तर त्या रुग्णवाहिका आम्ही नक्कीच त्यांच्याकरता पाठवून देऊ. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाहीये, असा टोळा त्यांनी लावलेला आहे. पाहिलं तर इतिहास माझ्यासोबत कृष्णा पाटील आहे आणि महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या बाबतीत काही बोलणं कृष्णा पाटील बरोबर असताना योग्य नाहीये. परंतु ठाणे महानगरपालिकेचा ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे त्या इतिहासाने नायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नये.